नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025-26 साठी धानाला एक निश्चित स्वरूपामध्ये बोनसची घोषणा चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली जाईल याची प्रतीक्षा लागलेली आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आता 2 दिवस शिल्लक आहेत। मागील 24 फेब्रुवारी रोजी माननीय आमदार सुधीरजी मुनगंटीवार यांनी सभागृहामध्ये धानाच्या बोनस संदर्भाची एक लक्षवेधी मांडली होती। यावर उत्तर देताना राज्यमंत्री योगीजी कदम यांनी काय उत्तर दिलेलं आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा। अध्यक्ष महाराज, आपल्याला धन्यवाद की आज विधानसभेची पहिली लक्षवेधीची सुरुवात ही धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण केली, त्याबद्दल धान उत्पादक शेतकऱ्यांकडून मनापासून धन्यवाद। मी महाराष्ट्र सरकार आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना धन्यवाद देईल की कधी नव्हे इतके मागच्या वर्षी 1630 कोटी रुपये हे आपण धान बोनस देण्यासाठी मंजूर केले आणि अध्यक्ष महाराज ही रक्कम सुद्धा आपण 20,000 रुपये हेक्टरी दिली। मागच्या वर्षी 1586 कोटी 71 लाख अध्यक्ष महाराज वितरित केले। पण आज अध्यक्ष महाराज धान उत्पादक शेतकरी म्हणजे जर मी नागपूर विभाग जो माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा साधारणतः कर्मभूमी जन्मभूमी विभाग आहे, माननीय बावनकुळे साहेबांची जन्मभूमी कर्मभूमी असणारा विभाग आहे, 8,58,374 अध्यक्ष महाराज प्रत्यक्ष पेरणी या हेक्टरमध्ये झाली आणि साधारणतः 7,16,334 इतके शेतकरी अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये धानाच्या बोनसच्या घोषणेची एखाद्या चातक पक्षापेक्षाही जास्त उत्सुकतेने वाट बघताय। अध्यक्ष महाराज या संदर्भात 15 डिसेंबर 2025 ला मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांशी धान उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन भेट घेतली आणि अध्यक्ष महाराज तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी अमुस अन्न व नागरी पुरवठा त्वरित कार्यवाही करावी असे आदेश दिले, जे मी मंत्री महोदयांना डायरेक्ट देतोय। हे आदेश जे आहे अध्यक्ष महाराज अपेक्षा अशी होती की त्वरित कार्यवाही करावी, याचा अर्थ असा होता की या वर्षीचा GR हा जानेवारीमध्ये निघेल। मग सांगण्यात आलं अध्यक्ष महाराज विभागाकडून की आता जिल्हा परिषदची 12 जिल्ह्यामध्ये आचारसंहिता आहे। आम्हाला वाटलं ठीक आहे, 12 जिल्ह्याची आचारसंहिता संपल्यावर या संदर्भातला निर्णय हा अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने घेतला जाईल असा अध्यक्ष महाराज आमचा समज झाला। खरं तर महाविकास आघाडीचं सरकार असताना सातत्याने मी मागणी करायचो आणि 2021-22 मध्ये मात्र तेव्हाच्या शासनाने आम्ही बोनस देणार नाही असं जाहीर केलं। ते दुःख धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात राहिलं, पण जेव्हा या ठिकाणी जनतेच्या हितासाठी सरकार आलं तेव्हा मात्र आपण पहिल्यांदा 15,000 रुपये 2 हेक्टरच्या आत आपण बोनस दिलं आणि त्यानंतर 23-24 24-25 ला 20,000 रुपये हेक्टर प्रमाणे आपण बोनस दिलं। 2023-24 मध्ये 1,378 कोटी दिले आणि आता 1,630 कोटीचं वितरण केलं, त्यापैकी 1,586.71 कोटी वितरित झाले। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज, माननीय राज्यमंत्री महोदयांकडून मला उत्तर असं अपेक्षित नाहीये की माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोलतो, माननीय अन्न नागरी पुरवठा मंत्री कॅबिनेट मंत्र्यांशी बोलतो, कारण 25 डिसेंबर पासून जर कार्यवाही करण्याचे आदेश आणि तेही कोणी सामान्य आमदाराचे मंत्र्याचे नाही आहे, स्वतः खुद्द मुख्यमंत्री महोदयांचे आहे आणि खुद्द मुख्यमंत्री महोदयांचे इतके स्पष्ट त्वरित कार्यवाही करावी असे आदेश असताना जर माननीय राज्यमंत्री महोदयांचा अन्न नागरी पुरवठा विभाग अजूनही कुंभकर्णाचा बाप बनून झोपेत असेल तर मला लक्षवेधीच्या माध्यमातून या अधिवेशनाची बोवणी खराब करू नका। आता ही सुरुवात आहे पहिल्या लक्षवेधीची, स्पेसिफिक घोषणा करा की मागच्या वर्षी जसा GR काढला अध्यक्ष महाराज या GR मध्ये तुम्ही स्पष्ट लिहिलाय की डिस्ट्रेस सेल मागच्या वर्षी जेव्हा 2300 रुपये साधारण धानाचा भाव होता, 2320 रुपये धानाचा भाव होता, तेव्हा तुम्ही सांगितलं की गारपीट आला, पाऊस आला, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे, ते दुःख डिस्ट्रेस सेल हे असल्याने आम्ही बोनस देतो। आता ही तीच परिस्थिती, या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि म्हणून आपल्याकडून कदम साहेब या संदर्भातले ठोस कदम अपेक्षित आहे। लडखडणारी उत्तर देऊ नका एवढी विनंती आहे। एका वाक्यात उत्तर द्या, जरी मी जास्त बोललो असलो तरी, की धानाचा बोनस देण्याचा GR 2 दिवसात निघेल तरच
पुढे कॅबिनेट व्हायची शक्यता अन्यथा कधीही होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी आपण दरवर्षी 2013 पासून आपण ही द्यायला सुरुवात केली आणि विशेषतः आकडेवारी आता माननीय सुधीर भाऊंनी सांगितलेलं आहे. पुन्हा त्याची मी इथे आता ते रिपीट करत नाही. परंतु सुधीर भाऊ, मागच्या 3 वर्षामध्ये पणन हंगामाचा जर का आपण आकडेवारी पाहिली, आपण जर का विचार केला तर थोडं मला वाटतं ही माहिती सभागृहाला देणं आवश्यक आहे. मागच्या 3 वर्षामध्ये 2022-23ला आपण जवळपास 823 कोटीचा आपण निधी आपण खर्च केला प्रोत्साहनपर राशीसाठी. 2023-24ला आपण 1378 कोटी खर्च केला. 2024-25ला आपण 1628 कोटी आपण खर्च केला. अर्थातच आता ही प्रोत्साहनपर राशी देत असताना आपण नोंदणीकृत शेतकऱ्यांना आपण ही प्रोत्साहनपर राशी आपण देतोय. ते जे काही धान आहे ते खरेदी केलेलं असावं किंवा नसावं, नोंदणी केलेली आपण त्यांना बोनस देऊन टाकतोय. आणि आता ही अर्थातच जर का रक्कम वाढते म्हणजे खरेदी वाढते असं त्याचा अर्थ होतो. परंतु सुधीर भाऊ, ही आकडेवारी आपण लक्षात घेतली पाहिजे. 2022-23ला आपण 823 कोटी खर्च केले आणि 1,50,50,75,402 क्विंटल आपण खरेदी केलं. 2023-24ला आपण 1378 कोटी निधी खर्च केलाय. 2023-24 ही खरेदी जी आहे ते 1,50,00,000 1,07,57,000 वरती आली. 2024-25ला आपण 1628 कोटी आपण खर्च केले. म्हणजे 1378 1628 कोटी आपण वरती गेलो आणि खरेदी जी आहे ते 99,68,000 इतकी आहे. मला वाटतं थोडं रिव्ह्यू करणं हे अत्यंत आवश्यक आहे. मी ह्याच्यावरती येत नाहीये की बोनस देऊ नये, मी असंही म्हणत नाहीये. परंतु नक्कीच या बाबतीमध्ये आपण म्हटलात खरं की या घोषणा आपण करावी, 2 दिवसामध्ये आपण GR काढावा अशी घोषणा करणं आपल्याला माझ्याकडनं अपेक्षित आहे. परंतु ही आकडेवारी आहे ती समोर आहे आणि म्हणून आपल्याला काही रिव्ह्यू करणं हे नक्कीच आवश्यक आहे. परंतु अध्यक्ष महोदय, यामध्ये आता सध्याला माझी आपल्याला विनंती असेल की एक बैठक आपण तातडीची या बाबतीमध्ये मंत्री महोदय असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण लावू. आवश्यक असल्यास माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण विनंती करू. परंतु त्याच्यामध्ये बैठक घेऊन या वर्षी हे बोनस देण्यासाठीचा जो काही निर्णय आहे, शेवटी हा दरवर्षी आपण घेतला, कॅबिनेट घेतला हा निर्णय आहे. त्यामुळे या वर्षीच्या म्हणजे आताच्या शासनामार्फत देखील नक्कीच आपल्याला जी अपेक्षा आहे ते कॅबिनेटच्या समोर हा निर्णय होईलच. पण तथापि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेतला जाईल. तर शेतकरी मित्रांनो, सुधीरजी मुनगंटीवार यांनी धान बोनसची ही लक्षवेधी मांडली. यावर उत्तर देताना राज्यमंत्री योगेशजी कदम यांनी असे सांगितलं आहे की मुख्यमंत्री एका स्वतंत्र कॅबिनेट बैठकीचं आयोजन करतील आणि त्यामध्येच धान बोनसच्या संदर्भाची एक घोषणा करतील असं आश्वासन या सभागृहामध्ये देण्यात आला. मात्र शेतकरी वर्गामध्ये चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच सभागृहामध्ये या धान बोनसच्या संदर्भाची घोषणा व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि त्याचा रोष शेतकरी वर्गामध्ये वाढलेला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 2 दिवस शिल्लक आहेत आणि या 2 दिवसामध्ये सभागृहामध्ये धान बोनसची घोषणा होते की काय, ही प्रतीक्षा आता शेतकरी वर्गामध्ये राहिलेली आहे. तर अशाच नवनवीन माहिती आणि अपडेटसाठी झटपट चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.